मित्रांनो, घराच्या दाराशी उभं राहून आत पाऊल टाकताना मनाला एकच ओढ लागते, ती म्हणजे आई कुठे आहे. आपण बाहेरून कितीही थकवा घेऊन आलेलो असो, कितीही दुःख, चिंता, ताण आपल्या मागे लागला असेल, पण आईचा चेहरा दिसताच जणू सारा संसार हलका वाटतो. तिचं हसणं म्हणजे घराचं खऱ्या अर्थाने स्वागत, आणि तिचा स्पर्श म्हणजे थकलेल्या मनाला मिळालेला खरा दिलासा. घराच्या दारातून आत पाऊल टाकलं की सगळ्यात पहिलं डोळे ज्या चेहऱ्याचा शोध घेतात, ती म्हणजे आई. बाहेरचा कितीही थकवा असो, अंगावर कितीही ताण असो, पण घराच्या दाराशी येऊन आईची नजर भेटली की तो थकवा क्षणार्धात नाहीसा होतो. खरं सांगायचं तर आईचं अस्तित्व हे घराला घर बनवतं. लहानपणी शाळेतून घरी परतताना डब्यापेक्षा जास्त उत्सुकता असायची त्या आईला मिठी मारण्याची. आज कसं झालं रे बाळा, हा तिचा गोड शब्द कानावर पडला की मनावरचं ओझं कसं हलकं व्हायचं. मोठं होत गेलो, जबाबदाऱ्या वाढल्या, पण घरात शिरताना आईचीच आठवण सर्वात आधी व्हायची. आई फक्त आपल्या पोटाची काळजी करणारे नाही, तर ती आपल्या प्रत्येक भावनेला जाणणारे असते. आपल्या चेहऱ्यावरचा थोडासा बदल सुद्धा तिच्या नजरेतून सुटत नाही. आपण हसतो तेव्हा ती आनंदी होते, आपण रडतो तेव्हा तिचं हृदय तुटतं, आपण आजारी पडलो की रात्रभर ते आपल्या डोळ्यावर झोप न आणता आपल्या बाजूला बसून असते. पण आपल्याला कधी जाणून सुद्धा देत नाही किती दमले आहे. बाहेर जग कितीही मोठं असो, लोक कितीही जवळचे असोत, पण आईचा हात धरून मिळणारी ऊब आणि माया ही कुठेही मिळत नाही. घरात आल्यावर तिचं जेवलास का हे साधं वाक्य आपल्यासाठी जगातील सर्वात मौल्यवान काळजी बनतं. खरं तर ते एक वाक्य नाही, ती तिच्या मनातील प्रार्थना असते. माझं लेकरू सुखात राहो. आई म्हणजे घराचं हृदय. तिच्याशिवाय घर म्हणजे रिकामं शेल्फसारखं, दिसायला सुंदर पण आतून मात्र कोरं. आईचं हसणं घराला आनंदानं भरून टाकतं. तिचं शांत होणं मात्र घराला उदास करतं. तिचा स्पर्श म्हणजे जखमेवरचं औषध. तिचा आवाज म्हणजे थकलेल्या आत्म्याला दिलासा. आणि तिचं प्रेम म्हणजे जिवंतपणीचं स्वर्गीय सुख. कधी कधी आपण आईला गृहीत धरतो. तिचे कष्ट करणं, तिचं न थकता आपल्यासाठी झटणं, हे आपल्याला इतकं नैसर्गिक वाटतं की त्यामागचं त्यागाचं सामर्थ्य आपण विसरतो. पण खरी गोष्ट अशी की जग कितीही मोठं जिंकलं तर आईच्या आशीर्वादाचा हात माथ्यावर असणं हेच खरं जग जिंकल्यासारखं असतं. घरात पाऊल ठेवताना जर आईचं दर्शन झालं नाही तर घराला एक प्रकारचा पोकळपणा जाणवतो. पण तिचं हस्तरूप पाहिलं की संपूर्ण घरात आनंदाचा सुगंध पसरतो. आई ही केवळ आई नसते, तर ते आपल्या आयुष्याचा श्वास असते. घरात पाऊल ठेवताच जिची ओढ लागते, जिचा शोध घेतला जातो, ती म्हणजे आई. जिच्या नजरेतून आपल्याला जिवंतपणीचं स्वर्गसुख लाभतं, ती म्हणजे आई. आई असते म्हणून घराला घरपण येतं आणि आयुष्याला अर्थ मिळतो. खरंच देव जेव्हा माणसाला भेटायला आला तर तो कदाचित आईच्याच रूपात आला असता.